देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आता एकामागून एक मोठ्या कारवाया पाहायला मिळत आहेत। एकीकडे सीबीआयनं महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, लातूर आणि बीडमधून अनेकांना बेड्या ठोकल्या आहेत, तर दुसरीकडे या घोटाळ्याचा मास्टर माइंड असलेल्या सेवानिवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी याच्यावर प्रशासनानं आता थेट तोडक मोडक कारवाईचा बडगा उगारलाय। नीट पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार पी.व्ही. कुलकर्णी हा मूळचा बीडचा रहिवासी आहे। बीड शहरातील शाहूनगर भागात त्याचे एक भव्य 4 मजली इमारतीचं बांधकाम सुरू होते। मात्र हे बांधकाम अनधिकृत आणि अवैध असल्याची बाब समोर आल्यानंतर बीड नगरपालिका प्रशासनानं कुलकर्णीला नोटीस बजावली होती। हे अनधिकृत बांधकाम स्वतःहून पाडून घेण्याचे आदेश पालिकेने दिले होते। या नोटीसचा अल्टिमेटम संपताच संबंधित ठेकेदाराकडून स्वतःहून या अनधिकृत बांधकामावर हातोडा मारण्यास सुरुवात झाली। 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या घोटाळेबाजाच्या संपत्तीवर आता प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला गेल्यानं बीड शहरात सध्या कमालीची खळबळ उडाली आहे। नीट पेपरफुटीच्या तपासात सीबीआयनं आरोपींना न्यायालयीन कोठडीत धाडले असले तरी अशा प्रकारच्या आर्थिक आणि प्रशासकीय कारवायांमुळे घोटाळेबाजांचे धाबे दणाणले। या कारवाईमुळे विद्यार्थ्यांमधून आणि पालकांमधून तीव्र संतापानंतर आता कुठेतरी न्याय मिळत असल्याची भावना व्यक्त होतीये।